श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ हृदयस्पर्शी कथा या चॅनेलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे ज्यात आईचे अश्रू आणि स्वामी समर्थ यांची कृपा एका मुलीचा पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवट तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. आईला घराबाहेर काढलं, पण स्वामींनी असा चमत्कार केला की शेवटी सगळ्यांचं नशीब बदललं. आजची ही कथा फक्त आई मुलीचे नाही, तर ही आहे श्रद्धेची आणि संघर्षाची. आई सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही आहे स्वामी समर्थ यांच्या कृपेची. जिथे सगळे साथ सोडतात तिथे स्वामी स्वतः हात धरतात. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. या 4 वर्षात मी खूप काही शिकले, खूप काही सहन केलं, पण एक गोष्ट कायम होती, ती म्हणजे माझी आई रोज सकाळी उठून लवकर देवपूजा करत असत. त्यात स्वामी समर्थांचा जप रोज करायची. श्री स्वामी समर्थ, माझ्या मुलीचं रक्षण करा. लग्नानंतर माझं आयुष्य तसं साधत चालू होतं, पण हळूहळू अडचणी वाढू लागल्या. माझा नवरा खूपच शिकलेला होता, पण नोकरी मिळत नव्हती. घरात पैसे नव्हते. कधी कधी तर भाकरी सोबत खायला काहीच नसायचं. या काळात मी रात्री झोपताना फक्त एकच म्हणायचे, स्वामी काहीतरी मार्ग दाखवा. एक दिवस मी आईकडे गेले आणि जे पाहिलं ते पाहून माझं हृदय थरथरलं. माझी वहिनी माझ्या आईचे केस ओढत होती. आई रडत होती आणि म्हणत होती, स्वामी आता माझं काही नाही, पण माझ्या मुलीला सुख द्या. त्या क्षणी मी ठरवलं, आई फक्त माझी आहे आणि आता मीच तिचा आधार आहे. मी आईला माझ्या घरी घेऊन आले, पण तिथेही नवीन संघर्ष सुरू झाला. माझा नवरा म्हणाला, आपल्याकडे आधीच काही नाही, आता आणखी एक जबाबदारी. त्या रात्री मी खूप रडले आणि झोपेत मला एक स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी साधू दिसले. त्यांचा चेहरा शांत, डोळे अपार करुणा आणि आवाज आला, भिवू नकोस, तुझ्या आईचे अश्रू वाया जाणार नाहीत. मी दचकून उठले. दुसऱ्या दिवशी सकाळी दरवाजात वाजवला. माझ्या नवऱ्याला अचानक इंटरव्ह्यू कॉल आला आणि काही दिवसातच त्याला नोकरी मिळाली. जिथे शेकडो लोक रिजेक्ट झाले होते तिथे माझ्या नवऱ्याची निवड झाली. मी मनातच म्हणाले, स्वामी ही तुमचीच कृपा आहे. पण परिस्थिती अजूनही कठीण होती. ही एक दिवस माझ्या आईने स्वतःच सांगितलं, बाळा मला वृद्धाश्रमात सोड. मी रडत म्हणाले, आई मी तुला सोडत नाही. ते हसली, स्वामी माझ्या सोबत आहेत. काही महिन्यातच मला फोन आला, तुझी आई आपल्याला सोडून गेली. मी धावत गेले. आई शांत झोपलेली होती आणि शेवटपर्यंत ती फक्त माझंच नाव घेत होती. आई गेल्यानंतर मला एकच फाईल मिळाली. त्यात जमीन होती आणि एक मृत्यूपत्र. सगळी संपत्ती माझ्या नावावर आणि त्यात एक फोटो होता श्री स्वामी समर्थांचा. मागे लिहिलं होतं, ज्या दिवशी मी एकटी पडेल त्या दिवशी स्वामी माझ्यासोबत होते. मी त्या पैशातून एक वृद्धाश्रम सुरू केलं. त्याला नाव दिलं श्री स्वामी समर्थ. आज मी फक्त एका आईची नाही, तर अनेक आईंची मुलगी आहे. मित्रांनो, आईचे अश्रू कधीच वाया जात नाहीत आणि जिथे आईची प्रार्थना असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच मिळते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यासाठी रोज स्वामींचा जप करा. श्री स्वामी समर्थ. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी श्री समर्थ हृदयस्पर्शी कथा या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.